महाराष्ट्राचं जे मराठी साहित्य विश्व आहे तर ते मराठी साहित्य विश्व ज्यांनी समृद्ध केलं असं गीत रामायणकार ग. माडगूळकर यांचं हे पंचवटी निवासस्थान आहे. आणि हे पंचवटी निवासस्थान अनेकांसाठी महाराष्ट्रातले जे साहित्यिक आहेत, प्रेमी आहेत, त्यांच्यासाठी अक्षरशः पंढरी म्हणून या सगळ्या वास्तूकडे पाहिलं जातं. मात्र ही जी वास्तू आहे तर ही गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणासाठी येते. या ग. माडगूळकर यांचे जे वंशज आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे नातू आणि त्यांच्या सुनबाई यांच्यामध्ये असणारे जे वाद आहेत तर ह्या वादामुळे ही वास्तू सध्या चर्चेत आलेली आहे. प्रकरण सध्या एवढं वाढलेलं आहे की पोलिसांमध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आलेली आहे. आणि यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या साहित्य विश्वाचं या वादाकडं सध्या लक्ष आहे. आणि पोलिसांमध्ये ज्यांनी तक्रार दाखल केली, सोशल मीडियावर आज सकाळी ज्यांनी पोस्ट केली ते स्वतः सुमित्र माडगूळकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते जाणून घेऊयात. सर, स्वागत आहे. तुमची जी पोस्ट आहे तर ती पोस्ट आता संपूर्ण साहित्य विश्वामध्ये गेलेली आहे, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली आहे आणि तुमच्या कुटुंबातला वाद समोर आलेला आहे. नेमक्या तुमच्या भावना काय आहेत, प्रकरण काय? आपण जाणता ही गदिमांची वास्तू आहे. गदिमांचं जे बालपण होतं ते अतिशय गरिबीत गेलं आणि गदिमांनी मोठ्या कष्टाने ही वास्तू घेतलेली आहे. आणि आपण जाणता की 1953 साली ही गदिमांनी वास्तू घेतली आणि त्याच्यानंतर गदिमांच्या आयुष्यात एक ड्रास्टिक चेंज झाला. त्याच्यानंतर गीत रामायण याच वास्तूत निर्माण झालं. 2 अखे 12 सारखे चित्रपट या वास्तूत निर्माण झाले. गदिमांची अनेक गीतं, त्यांचे साहित्य या वास्तूत निर्माण झालं. 1953 ते गदिमा जाईपर्यंत म्हणजे 1977 हे 24 वर्ष गदिमांचं वास्तव्य याच वास्तूत होतं. गदिमांचं या वास्तूवर इतकं प्रेम होतं की ते म्हणायचे की जोपर्यंत ही वास्तू आहे तोपर्यंत गदिमा या जगात राहतील, की त्यांचं अस्तित्व राहील. तर इतकं प्रेम गदिमांचं ज्या वास्तूवर होतं, अशी वास्तू माझे काही नातेवाईक, जवळचे नातेवाईक हे पाडायला टपलेले आहेत. आणि माझा त्याला विरोध आहे की पहिल्यापासून ते आता विरोध करतोय की ही वास्तू पाडू नये, ती जतन व्हावी. कारण हा आपला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि तो पुढच्या पिढीकडे जावा. आणि उद्या खरंच असं काय येणार आहे की मराठीच्या बाबतीत पु ल देशपांडे कोण, ग. माडगूळकर कोण असे प्रश्न पुढच्या पिढीला पडतील. कारण आजच्या अभ्यासक्रमात जुने लेखक नाही आहेत. तर अशा वेळेला त्यांना दाखवायला एक सांस्कृतिक वास्तू म्हणून हे पंचवटी आमची अतिशय आदर्श आहे. आणि गेले जन्मापासून म्हणजे 50 वर्षापासून या वास्तूत मी राहतो. तितकंच प्रेम माझं आहे, तितकंच प्रेमाने या वास्तूची मी काळजी घेतलेली आहे. तर माझी ही याच भावना आहेत की या वास्तूची जतन व्हावं. आणि पण काही नातेवाईकांना खरंच त्या वास्तू पाडायचं आहे म्हणजे त्यांचं ते. त्यानुसार मग थोड्या मला धमक्या देणं, बिल्डरची माणसं आत घुसणं, गुंड प्रवृत्तीची माणसं आत घुसणं, आधी परवानगी न घेता आत घुसणं असे प्रकार आता वाढलेले आहेत. त्यामुळे नाईलाज असतो की माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मला पोलीस कंप्लेंट करायला लागली. तुम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे, म्हणजे हा वाद काही एका दिवसात तयार झाला नाही. हा वाद नेमका कधीपासून सुरू आहे आणि बेसिकली तुमच्या आईंचं नेमकं म्हणणं काय आहे या सगळ्या प्रकारात? हा वाद जवळजवळ मला वाटतं 1-1.5 वर्षापासून डेफिनेटली चालू आहे. आणि काही आमचे कुटुंबाचे फ्रेंड्स जवळचे जे आहेत त्यांनी प्रयत्नही केले की हा वाद सामोपचाराने मिटावा, पण ॲडमेंटगिरी काही लोकांची आहे, त्यामुळे ते वाद मिटत नाही. आई तुमचा बेसिकली वाद आहे, बरोबर? आईची आमचा संवाद हल्ली होत नाही, कारण तिचं मत वेगळं आहे, माझं मत वेगळं आहे. ती वाद टाळण्यासाठी आम्ही संवाद आमचा कमी झाला. कोण प्रयत्न करतो? आईशी आमचे जवळचे नातेवाईक. आईशी वाद आहे, वाद असं म्हणत नाहीये, वाद आहे. हो अगदी अगदी हो. कारण एकच की मी पंचवटी पाडायला विरोध करतो आहे, बाकी कुठलंही कारण नाही, बाकी कुठलंही वाद नाही. त्यांना हे पाडून नेमकं काय इथं करायचं? कमर्शियल वास्तू विकायचीच आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही हे डेव्हलप करा, इथेच राहा, असं नाही. यांना हे विकून निघून जायचं. हे वन टाइम पैसे घेऊन त्यांना हे विकून निघून जायचं. मी असं नाही की गदिमांचं काहीतरी एखादं छोटंसं स्मारक इथे व्हावं, त्यांचं आठवण इथे राहावी, असं नाही. फक्त पैशासाठी ते विकून त्यांना मोकळं द्यायचं, थोडंसं आहे. तुम्ही गदिमांच्या स्मारकासाठी प्रयत्न करताय, स्टेटस काय आहे? गदिमांच्या स्मारकासाठी गेले 10 वर्ष मी प्रयत्न करतो. गेल्या 2-3 वर्षापासून ते सुरू झालं आहे. आता एक 2-3 महिन्यापूर्वी त्याची बाहेरची इमारत जी आहे ती पूर्ण झालेली आहे. जवळजवळ 20-25 हजार स्क्वेअर फुटांचं बांधकाम आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढची स्टेप जी मेन आहे की त्यांच्या आयुष्यावरती जे आयुष्याचे प्रसंग आहेत ते निर्माण करायचं. तर त्याच्यासाठी थोडंसं बजेटचा प्रश्न होता. आता मला वाटतं पुणे महानगरपालिकेने या बजेटमध्ये काही ते थोडंफार सँक्शन केलेलं आहे. तर त्याचं काम सुरू होईल. थोडंसं काही ते कारणाने ते 3-4 महिने रखडलेलं आहे थोडंसं. तर आजच मी चंद्रकांत दादा पाटलांशी बोललो त्यांच्याशी.
दादांना कृपया सांगा की मीटिंग घ्या तिकडे आणि परत सुरू करू. बघू आता. मला वाटतं आता यंदा गीतरामांना 71 वर्ष पूर्ण होतं. तर या वर्षात ते स्मारक झालं तर परत चांगलं होईल. आणि आपणही जाणता की व्यंकटेश माडगूळकरांची जन्मशताब्दी पण यावर्षी सुरू झालेली आहे. तर या स्मारकामध्ये व्यंकटेश माडगूळकरांचाही काही थोडासा भाग करायची आमची इच्छा आहे आणि ते आम्ही डेफिनेटली करू. तर यावर्षी ते स्मारक पूर्ण व्हावं अशी खूप इच्छा आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं की ही जी वास्तू आहे ते साहित्यिकांच्या साहित्यप्रेमींच्या दृष्टीनं खरं तर पंढरीच मानलं जात आहे. या वास्तूमध्ये कोणकोणते मोठे लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत काय सांगताय? आपण जाणता की गदिमान एक सम्राट परत निर्माण केलं होतं मराठी चित्रपट. त्यामुळे सुधीर फडके, राजा परांजपे, नंतर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, सुशील कुमार शिंदे. आपण म्हणजे आपल्याला सांगायला आनंद वाटतो की गदिमा जवळजवळ 12 वर्ष आमदार होते. तर त्यांना घेण्यासाठी सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार हे बाहेर येऊन उभं राहायचे. इथे पुढे रॅम्प होता, एक माझ्या वडिलांचं ऑफिस होतं, तर तिथे गदिमांची वाट बघत उभी राहायचं. त्याच्यानंतर सी रामचंद्र असे मोठी मोठी माणसं येऊन गेली. आणि सांगायला गंमत वाटते की राजा गोसावी जे आपले मोठे ॲक्टर होते ते, नंतर आपले माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक हे आमचे भाडेकरू म्हणून इथे बरेच वर्ष राहत होते. म्हणजे आमच्या पंचवटीचं त्यावेळेला एक आउट हाऊस होतं आणि त्या आउट हाऊसमध्ये ते राहायचे. त्यामुळे एक खूप मोठा वारसा घेऊन ही वास्तू आलेली आहे. त्यामुळे त्याचं जतन होणं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे, माझी तरी आहे. तुम्ही जतन व्हावं प्रामाणिक इच्छा आहे सांगताय, परंतु तुमच्या आईने जी पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये अक्षरशः तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी सांगितलंय की तुम्ही स्वतःच पंचवटीसाठी बिल्डर पाहत होता, मग आज तुम्ही म्हणता की जतन करायला पाहिजे. त्या खोटं बोलतात की तुम्ही खरं? नाही, खोटं कोणी बोलत नाही. सुरुवातीला माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं तू बघ काहीतरी, त्यामुळे त्यामुळे काही महिने ह्याच्यात लक्ष घातलं. पण त्याच्यानंतर माझ्या आईने मला त्रास देणं सुरू केलं. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं. कारण काय झालं की त्यावेळेला माझ्या आईचे आणि आमचे वाद झाले आणि आईने माझ्या बायकोला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने 2 वर्ष मला पुण्याच्या या पंचवटीच्या बाहेर कोथरूडला राहायला लागलं. त्यानंतर हे वाद वाढत गेले. पण कसं झालं, माझे वडील 2019 साली वारल्यानंतर आई एकटी म्हणून आम्ही परत आलो. पण अनफॉर्च्युनेटली ते तिने समजून नाही घेतलं. एक सुनेशी कसं वागावं हे थोडासा एक प्रकार असतो. तिच्याकडनं समजू शकतं काय प्रकार. हा घरगुती वाद आहे आणि गरिबांची वास्तू जतन व्हावी एवढीच इच्छा आहे. बाकी वाढू नये. पोस्ट आहे, या पोस्टमध्ये तुमच्यावरती अनेक आरोप केलेले आहेत. इथलं सगळं व्यवस्था पाहण्यापासून ते सगळं काम पाहतात असं सांगितलंय. झाडण्याचं रक्षणाचं काम आम्ही पैसे देऊन करतो, त्यांचं काकू आणि ते असं सांगितलंय. पुढचा भाग पाडायला आला होता तेव्हा बाबांनी आणि काकांनीच तो दुरुस्त केला असं सगळं सांगितलंय. आणि तुम्हाला खोटे वागण्याचं बंद कर असा सल्ला. नाही, हे अतिशय खोटं आहे. आमच्याकडे कसं आहे की खाली काका राहतात, वरती मी राहतो. त्यामुळे एखादा जर कॉमन खर्च असेल तेव्हा तो आम्ही शेअर करतो. आणि कसं होतं, एखादा माणूस त्यातले ते पैसे देतो आणि दुसरा त्याच्यानंतर ते व्हॉट्सअप किंवा अशा पद्धतीने ते देतो. आणि मी माझ्याकडे ह्याचे सगळे प्रूफ आहेत की या पंचवटीची सगळी वीज बिलांपासून, म्हणजे पंचवटीचं बिल, पंचायतचे पंपाचं बिल, ह्याचं कॉमन बिल, हे सगळं मी वर्षानुवर्ष मी भरतो. हे माझ्या नावावरती भरलं जातं. अगदी प्रॉपर्टी टॅक्सपासून मी भरतो. याचे सगळे रेकॉर्ड, सगळे बिलं माझ्याकडे आजही आहेत. त्यामुळे आईने ही जी पोस्ट केलेली ही अतिशय चुकीची पोस्ट आहे. मी पंचवटी विकायला विरोध करतोय आणि काही करून ह्याला त्रास द्यायचा या उद्देशाने ती केलेली आहे. सर, गदिमांचं स्थान आता तुम्ही खरंच म्हणता की ते खर्च करतात, काळजी घेतात. पण आज तुम्ही जर तेच त्यांनी जर म्हणलं असेल, पण आज तुम्ही खरीच गदिमांच्या खोलीची जी अवस्था बघितली ती अतिशय वाईट अवस्था आहे. तुम्ही खरंच पंचवटीची काळजी घेताय पैसे खर्च करून, त्या खोलीची वाईट अवस्था काय झाली? आज आपण बघितलं तर खोलीचं दार बंद आहे कुलूप लावून आणि आतमध्ये पडकं फर्निचर पडलेलं आहे, सगळं तुटलेलं आहे, धूळ जमलेली आहे, स्टोरूम सारखं झालेलं आहे. म्हणजे गदिमान खरंच ज्या वास्तूत राहिले होते, ज्या खोलीत राहिले होते, त्या वास्तूची म्हणजे खोलीची तुम्ही जी काळजी घेत नसाल तर तुम्ही तुमची पोस्ट काय त्याला अर्थ आहे मला सांगा. सर, काय विषय आहे की गदिमांचं जे नाव आहे त्या नावाभोवतीचं वलय साहित्यप्रेमी खूप मोठे आहेत. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भेटतील तुम्हाला. तुमचा जो कौटुंबिक वाद आहे हा खूप दुर्दैवी असं नाही वाटत? हा वाद तुम्ही सामोपचारानं मिटवावा असं नाही वाटत? मला 100% वाटतं की हा वाद मिटावा आणि त्याच्या दृष्टीने मीही प्रयत्न खूप दिवस करत होतो. काही आमचे जवळचे कौटुंबिक स्नेही होते, त्यांनीही प्रयत्न केला. पण कसं असतं, कुटुंबामध्ये कोण ना कोणतरी अशी एक व्यक्ती असते की जी तुम्हाला वाद लावणं की त्यांचा तो वैयक्तिक फायदा होतो. असे काही नतदर्ष्ट लोक आमच्या घरात आहेत. माहिती ना, तुमच्यामध्ये कोणतरी भांडण लावायचा प्रयत्न करते. मला सांगा, आई आणि मुलामध्ये भांडण कसं लागेल? कोणते लावतं डेफिनेटली, कारण हा त्यांचा फायदा आहे त्याच्यात काहीतरी. कुटुंबातला वाद असा चव्हाट्यावर आल्यामुळं किती म्हणजे साहित्यप्रेमींना देखील अतिशय वेदना होती. अगदी बरोबर आहे. मी साहित्यप्रेमींची माफी मागतो की आमच्याकडनं असं दुर्दैवाने आमच्या कुटुंबात असं झालं. आमचा प्रयत्न राहील की शक्यतो हा वाद लवकरात लवकर मिटावा. पण समोरच्या पार्टीकडनं किंवा समोरच्या लोकांकडनंही तेवढंच सामंजस्याने जर बोलणं झालं तर हा डेफिनेटली वाद मिटेल. तुमचं सरकारकडे तुम्ही काय मागणी करता?
आता तरी कसं आहे की आता सरकारने गदिमांचं स्मारक कर्ज घेतलेलं आहे पुण्यामध्ये, त्यामुळे आता तरी या बंगल्याविषयी घ्यावं किंवा त्यांनी तो मेंटेन करावा असं तरी मागणी अजून तरी केलेलं नाही आहे. पण बघू भविष्यात असं काय. आता मला वाटतं आशिष शेलारांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. आज मला वाटतं त्यांचं कोणतरी विचारलं होतं, तर त्यांनी असं म्हटलं की गदिमांच्या कुटुंबाशी बोलून मी सांगेन. हो, त्यांचा फोन आला तर त्यांना मी हा डेफिनेटली प्रस्ताव देईन. भूमिका समोपचाराची माझी डेफिनेटली समोरचाराची आहे, पण समोरच्याकडनं तसं ते झालं पाहिजे. म्हणजे तू मला वेगळं टाकण्यात येणं की बाबा तू याचा काय संबंध नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी करू नये आणि भांडणं कुटुंबात लावून येत काही व्यक्ती एवढं काळजी घेतली तरी आमचं हे भांडण डेफिनेटली मिळेल. धन्यवाद सर. तर आपण संवाद साधला, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की नेमका वाद काय आहे. परंतु खरं तर अवघ्या साहित्यप्रेमींचं लक्ष या सगळ्या वादाकडे लागलेलं आहे आणि कुटुंबातला वाद हा अशा पद्धतीनं चार चौघांमध्ये चव्हाट्यावर आल्यामुळं अतिशय वेदना सर्वांनाच होत आहेत. आता या वादामध्ये यांच्या आईची देखील काय भूमिका आहे आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांची या सगळ्या प्रकरणात काय भूमिका आहे. तर तसं आपण इथेच थांबूया. धन्यवाद.